राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि तिथे शेतकऱ्यांनी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला तर माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलेलं आहे की 5-10 वर्ष कर्ज भरत नाही, कर्जमाफीची वाट बघता आणि कर्जमाफी झाली की साखरपुडे करता, म्हणजे पैशाचे अशा प्रकारे वापर करता, अशा प्रकारे शेतकऱ्यालाच कृषी मंत्र्यांनी सुनावलंय। माणिकराव कोकाटेनं भांग पिऊन किंवा दारू पिऊन बयान देऊ नये। पहिली गोष्ट, कर्ज का वाढलं याचं कारण सरकार आणि सरकार आहे, लक्षात घ्या। तुम्ही सांगा, तुम्ही जर खऱ्या आम्ही पाहतोय या शिवाजी महाराजाचे आणि महाराष्ट्राचे बाबासाहेबाचे पाईक असाल आणि त्याचं रक्त तुमच्या धामण्यातून वाहत असाल तर माफी मागा पहिले माणिकराव। तुम्ही जर कांदा निर्यात बंदी केली नसती तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी मागितली नसती। तुमचं काय धोरण होतं? मेक इन इंडिया, मेड इन इंडिया। तुम्ही सांगा, या देशातलं लोखंड निर्यातीला परवानगी आहे, या देशात फॅक्टरीमध्ये जो माल निर्माण होतं ते तुम्हाला विदेशात पाठवता येतं, मग आमच्या कांद्याला तुम्ही निर्यात बंदी का करता? जर कांद्यावर निर्यात बंदी केली नसती तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला कर्जमाफ होण्याची वेळ आली नसती। तुमच्या धोरणामुळे आमचं मरण आलं। हे कितपत योग्य आहे की शेतकऱ्यांना म्हणायचं की 5-10 वर्ष तुम्ही कर्ज भरत नाही, कर्जमाफीची वाट बघता आणि कर्जमाफी झाली की लग्न साखरपुडे करता? कर्जमाफीपेक्षा माणिकरावले माहित नाही, त्यांनी आमने सामने यावं। तुमच्या सरकारनं, काँग्रेस असते का भाजपनं, या शेतकऱ्याला लुटलं किती? साधं सोयाबीनचं उदाहरण सांगतोय। सोयाबीन शेतकऱ्याला एकरी 4 क्विंटल आलं आणि 4,000 रुपये भाव भेटले, 4 16,000 भेटले। आता 1 क्विंटल एका एकरात जर मला सोयाबीन हाती घ्यायचं असेल तर एक माणूस जरी पकडला तर त्याला 6 महिने राबावं लागलं, म्हणजे 60,000 रुपये त्याच्या मजुरीत गेले आणि पैसे 16,000 आले। लुटीची अवस्था आहे। आम्ही पर पाम तेल आयात केलं नसतं तर माझ्या सोयाबीनला 8,000 ते 9,000 रुपये भाव राहिले असते। धोरणं तुमचे आहे, तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला जे काही भाव घटतं ते महत्वाचं आहे। आणि मग इतर देशामध्ये जे आपण देतो आहे, मला एक सांगा, किमान वेतन जेव्हा ठरतं तर किमान वेतन मध्ये काय असतं का किमान खाणं पिणं जगणं झालं पाहिजे, तेवढा कमीत कमी पगार भेटला पाहिजे आणि किमान वेतन आहे 18,000। 18,000च्या वरती आपण पगार देतोय कर्मचारी, अधिकारी, आमदारांना। त्या 6 किलो मटण, 35 डझन अंडे, 20 लिटर दूध शेतकऱ्याला लागत नाही, मजुराला लागत नाही। शेतकऱ्याचा अपमान म्हणायचा हा सरळ सरळ अपमान नाही होय। ही तर मी सांगतो ना, ते अफजल खान परवडले। तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। अफजल खान काय, औरंगजेब काय, दाऊद इब्राहिमची औलाद काय, हे परवडले असे मनाची वेळ आलेली आहे। तुम्हाला हे समजायला नको का तुम्ही म्हणताय कर्ज तुम्ही थांबून ठेवताय, मग कोणाला हौस आहे? कोणाला हौस आहे? आणि तुम्ही बोंबलले काय हो? तुम्ही कशाला तोंड मारले आम्ही कर्जमाफी करतो? लाज नाही वाटली का तेव्हा?